तर तिकडे महायुतीच्या इतर नेत्यांकडूनही ठाकरेंवरती निशाणा साधण्यात आलाय। दरम्यान हे आंदोलन म्हणजे ठाकरेंचं षडयंत्र असल्याची टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी केली आहे। एक विशिष्ट समाजाचं लांगून चालन करण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आल्याचंही ते म्हणाले। तर ठाकरे फक्त राजकारणासाठीच हे आंदोलन करतायत असं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचंही म्हणणं आहे। यातना काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना बरं वाटेल आणि त्यातनं लांगुल चालनाचं अपीजमेंटचं राजकारण एका विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी उद्धवजी करतायत। हे लांगुल चालनाचं आंदोलन आहे। एका विशिष्ट वर्गाला खुली सूट मतदार नोंदणीच्या SR कामात द्यायची आणि हिंदूंना या विषयात सर्व कायदेशीर प्रक्रिया अपाराच्या बाबतीत झाल्यानंतर सुद्धा यात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं। या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीत SR मध्ये सहभागी न होता आंदोलनात बिझी करायचं असं षडयंत्र असावं अशी दाट शक्यता मला वाटते। उद्धव ठाकरे आज नागपूरला आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे। या माध्यमातून कदाचित त्यांना हिंदुत्व जागा होतंय त्यांचं आणखीन जे ते विसरले होते। परंतु मला वाटतं या आंदोलनाला एवढं त्यांना पाठिंबा मिळणार नाही। दरवेळेला भूमिका बदलून जर तुम्ही आंदोलन करतात तर लोक मूर्ख नाहीत, लोकांना कळतं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आता रामरक्षा आंदोलन करताय। म्हणून निश्चितच तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की तिथं तुम्हाला त्यांना जास्त काय त्यांना म्हणतात सपोर्ट मिळणार नाही। दरम्यान उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा आंदोलन होत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे। आपण आज इथल्या आंदोलनात सहभागी आहोत, पण आपल्याला जर बोलवलं तर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामरक्षा आंदोलनातही जाऊ। आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्षाला बोलावलं असेल तर ते जातील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी दिली आहे। चांगली गोष्ट आहे आणि राम मंदिरात झालेल्या चोरीबद्दल समस्त हिंदू समाजाला जागृती आणण्यासाठी ते रामरक्षाचा मार्ग त्यांनी स्वीकारला। तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होता? मी या आंदोलनात सहभागी आहे। इथं शक्तीपीठ नागपूरमध्ये जाईल ना, त्यांनी बोलवलं असेल, मला माहीत नाही तिथं। मी आता पक्षाचा पदाधिकारी मी अध्यक्ष वगैरे नाही आहे। तिथल्या जिल्हाध्यक्षांना जर त्यांनी कल्पना दिली असतील तर आमचे पदाधिकारी जातील तिथं।